नमो नारायणा. ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा म्हणतात, माणूस मेल्यानंतर त्याच्या घरची माणसं 10 दिवस रडतात. त्याने वापरलेल्या सगळ्या वस्तू फेकून देतात, त्याची आठवण येऊ नये म्हणून. पण त्याने कमवलेला पैसा, त्याने विकत घेतलेली गाडी, त्याने आपल्याला दिलेलं सोनं, त्याने विकत घेतलेली जमीन, त्याने कष्टानं उभं केलेलं घर आपण सोडून देतो का? हे जग स्वार्थाचं भांडार आहे. इथे कुणीच कुणाचं नाही. सगळे आपल्याला त्याच्या सोयीनुसार महत्त्व देतात. या पलीकडे आपलं अस्तित्व काहीच नाही, हे लक्षात ठेवा. भक्तांनो, बाळूमामांचे अशाच प्रकारचे प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, आजच्या संदेशामध्ये मी तुम्हाला एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे. ही कथा तुमचं काळीच पिळवटून टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज काही करून वेळ काढा आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमच्या मनाला काय वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. भक्तांनो, एका गावामध्ये एक हरिलाल नावाचा व्यापारी एका शहरात राहत होता. त्या व्यापाऱ्याने एक दिवस हत्ती पाळला. काही दिवसानंतर त्या हत्तीचा मृत्यू झाला. यमराजाच्या दूतांनी त्या हत्तीचा आत्मा यमलोकात नेला. यमराजाला त्या हत्तीच्या कर्माविषयी जाणून घ्यायचे होते. तेव्हा यमलोकांनी त्या हत्तीने केलेल्या त्याच्या आयुष्यातील कर्माची यादी काढली. हत्तीने आपल्या आयुष्यात कधीही चुकीचे काम केलेले नाही. त्याची कृत्य खूप चांगली होती. तेव्हा यमराज खूप आनंदी झाले आणि हत्तीला म्हणाले की आम्ही तुझ्यावर खूप आनंदी आहोत, कारण तू तुझ्या आयुष्यात नेहमी चांगले काम केले आहेस. तू कधीही चुकीचे काम केले नाही. म्हणूनच आम्ही तुला पृथ्वीवर परत पाठवायचे आहे. मी तुला दुसरा जन्म देत आहे. हत्तीने यमराजाला सांगितले की हे भगवंता, जर तू माझ्यावर प्रसन्न असशील आणि तुम्ही मला जर दुसरा जन्म देणारच असाल तर मला दुसरा कुठल्याही प्राण्याचा जन्म द्या. त्यावर मनुष्याचा अधिकार असला नाही पाहिजे, कारण मी मनुष्याच्या बंधनात नाही राहिलो पाहिजे. कारण मनुष्याच्या सोबत राहणे म्हणजे खूप कठीण काम आहे. हत्तीचे म्हणणे ऐकून यमराज आश्चर्यचकित होतो. त्यावर यमराज म्हणतो की मनुष्य जात खूप चांगली आहे आणि ती सर्वात बुद्धिमान देखील आहे. तेव्हा हत्ती म्हणतो की यमराज जी, हाच तर त्रास आहे की मनुष्य प्राणी खूप बुद्धिमान आहे. तुम्हाला मनुष्य जातीविषयी जास्त काही माहिती नाही. यमराज म्हणतो, माझ्याकडे कोणत्या प्रकारची माहिती नाही, त्यामुळे तुम्ही असे बोलत आहात. यमराज म्हणाले, तू इथे बघतोस ना किती मनुष्य उभे आहेत. त्यांना त्याच्या कर्मानुसार जे भेटेल ते स्वीकारावे लागते. हत्ती म्हणतो, हा आत्मा आहे. महाराज, तुमचा अजून जिवंत मनुष्याशी जास्त संबंध आलेला नाही. हे तर मृत मनुष्य आहेत. एकदा तर तुम्ही जिवंत माणसाला भेटा, तेव्हा तुम्हाला समजेल. अशा स्थितीत यमराजांना फारच आश्चर्य वाटले. तेव्हा यमराज म्हणाले, ठीक आहे, तुझे बोलणे तपासण्यासाठी मी तुझ्या मालकाला येथे जिवंत बोलावून घेतो. जर तुझे म्हणणे खरे निघाले तर तू म्हणेल मी तसेच करेल. जर तुझे म्हणणे चुकीचे निघाले तर तुला परत त्याच मालकापाशी जाऊन राहावे लागेल. हत्तीने यमराजाशी अट स्वीकार केला. यमराजांनाही हत्तीचे बोलणे मनोरंजक वाटले आणि जिवंत माणसाबद्दल जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता वाढली. त्यांनी त्याच्या यमदूतांना आदेश दिला की जावा आणि त्याच्या मालकाला येथे जिवंत घेऊन या. 4 यमदूत हत्तीच्या मालकाला आणायला धर्तीवर गेले. पण आता त्यांच्यासमोर एक समस्या निर्माण झाली होती की आता जिवंत माणसाला घेऊन जायचे कसे.
म्हणून यमलोक त्याची झोपायची वाट पाहत होते. जेव्हा हत्तीचा मालक पलंगावर झोपला त्यावेळी यमलोकांनी त्याला पलंगासह उचलले आणि यमलोकाच्या दिशेने उडान घेतले. थोड्या वेळाने जेव्हा हरिलाल झोपेतून उठतो तेव्हा त्याने स्वतःला आकाशात उडताना पाहिले. खाली बघितले तर त्याला धरती दिसत नव्हती. तेव्हा हरिलालने त्या 4 यमदूतांना विचारले की तुम्ही मला कुठे नेत आहात. तेव्हा यमदूत म्हणाले की आम्ही तुम्हाला यमलोकात यमराजाकडे नेत आहोत. तेव्हा हरिलाल म्हणाले की लोक मेल्यानंतर यमलोकात जातात, मी तर जिवंत आहे. तेव्हा यमदूत म्हणाले की आज यमलोकात जिवंत माणसाची गरज आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला यमलोकात घेऊन जात आहोत. एका हत्तीने यमराजाला असे सांगितले आहे की जिवंत मनुष्याला घेऊन या, तेव्हा तुम्हाला समजेल. हरिलाल म्हणतो, अरे तो तर माझाच हत्ती आहे. तो आजच त्याचा मृत्यू पावला आहे, तो आजच मरण पावला आहे, पण त्याने मला का बोलावले आहे. मग हरिलालने काही युक्ती सूचीबद्ध करण्याचे ठरवले जेणेकरून त्याचा जीव सुरक्षित राहील. हरिलाल खूप हुशार होता. बराच वेळ त्याने विचार केला की अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली. त्याच्या खाटेजवळ कागद आणि पेन होता. त्याने तो कागद उचलला आणि एका साध्या कागदावर त्याने काहीतरी लिहिले. यमदूत हरिलाल सोबत यमलोकात पोहोचले. तिथे हरिलाल पाहून यमराज खूप खुश झाला आणि खूप मोठ्याने हसू लागला व हत्तीकडे पाहून म्हणाला, बघ तुझा मालक आला आहे. तू एवढा ताकददार आहेस आणि हा माणूस किती लहान, हा काय करणार आहे. तेव्हा हत्ती म्हणाला, यमराज थोडीशी वाट पहा, मग तुम्हाला सर्व समजेल. यमराज हरिलालला म्हणाला, इकडे ये. थोडे थांबून राहिला. यमराजला म्हणतो की मी तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे. तेव्हा यमराज म्हणतो की मी तुला तर एवढेच माहिती आहे की तू या हत्तीचा मालक आहेस. त्याशिवाय मला तुझ्याबद्दल काहीच माहीत नाही. आता मला तूच सांग की तू कोण आहेस. तेव्हा हरिलाल यमराजाला कागद देताना म्हणतो की हे घ्या, हे तुम्हीच वाचून काढा, मग तेव्हा कळेल की मी कोण आहे. हाच तोच कागद होता ज्यावेळी हरिलालने येताना त्यावर काहीतरी लिहिले होते. जेव्हा यमराजाने तो कागद वाचून काढला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि आपल्या सिंहासनावरून खाली उतरले. त्यानंतर स्वतः यमराजाने हरिलालला आपल्या सिंहासनावर बसवले. जसे हरिलाल सिंहासनावर बसला तेव्हा सर्वप्रथम त्याने यमराजाला म्हटले, हे यमराज, आजपासून तुमचे सरकार संपलेले आहे. आजपासून मी इथला राजा आहे. मी सांगेल तसेच प्रत्येकाला करावे लागेल. आता स्वर्ग आणि नरकाची झंझट संपली आहे. आता प्रत्येकजण स्वर्गात जाईल. बघता बघता नरकात राहणारे सर्व मनुष्य लोक स्वर्गात येऊ लागले. हरिलालने नरकाचे द्वार बंद करून टाकले. आता धर्तीवर जर कोणाचा मृत्यू झाला तर तो डायरेक्ट स्वर्गात जाऊ लागला. इकडे हरिलालच्या मनात येऊ लागले की जेव्हा यमराजाला माझ्याबद्दल खरी माहिती कळेल तेव्हा तो मला मारून टाकेल. हरिलाल हत्तीकडे पाहून म्हणतो, तुझा मृत्यू झाला तर तुझ्या मागे तू मलाही बोलवून घेतले. तेव्हा हत्ती म्हणतो, मालक, तुम्ही तर खाली माझे मालक होता, पण या यमलोकाचे मालक कसे झालात ही गुपित गोष्ट आहे. तुला कशी सांगू. मला पण मनुष्य बनवा, खाली जाऊन तुमचा नोकर बनून राहील, पण ही गुपित गोष्ट मला सांगून टाका. यमदूत मला घेऊन येत होते तेव्हा मी खूप घाबरलो होतो. नशिबाने माझ्याकडे कागद होता. मी त्याच्यावर लिहिलेले की यमराज, पृथ्वीवरून तुमच्याकडे येणारा माणूस त्याला तुमचे सिंहासन द्या, आणि त्याखाली मी भगवान विष्णूंची सही केली. आता हत्तीला मनुष्याच्या बुद्धिमत्तेचे आणखीनच आश्चर्य वाटू लागले. हळूहळू 7-8 दिवस निघून गेले.
स्वर्गातील लोक वाढतच जाऊ लागले. नरकाचा दरवाजा बंद होता. काही दिवसातच देवलोकात नरकाचा दरवाजा बंद झाल्याची बातमी पसरली. आता नरकाचे अस्तित्व संपले आहे. इकडे स्वर्गातल्या अप्सरा अस्वस्थ होत चालल्या होत्या. स्वर्गातील मनुष्य लोक सर्वजण विचित्र मागण्या करत असत. कोण म्हणत चहा घेऊन ये, कोण म्हणत कॉफी घेऊन ये, कोण म्हणत पिझ्झा बर्गर घेऊन ये. तर त्या सर्व अप्सरा दुःखी आणि अस्वस्थ झाल्या होत्या. कारण करणार तरी काय. दुसऱ्या बाजूला भगवान विष्णू विचारात पडले की यमलोकात असे कोण आले आहे ज्याने माझे सर्व नियम तोडण्याचे कार्य केले आहे. कोण आहे ज्याने सर्व व्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. असा विचार करून भगवान विष्णू स्वतः यमलोकात आले आणि त्यांनी पाहिले की यमराजाजी यमलोकाच्या दारात बसले आहेत. म्हणून भगवान विष्णूंनी त्यांना विचारले, तुम्ही इथे का बसले आहात. तर मग यमलोक कोण चालवत आहे. देव तुम्ही हे काय बोलत आहात. तुम्हीच तर त्या मनुष्याचीच माझ्या जागेवर नियुक्ती केली होती आणि तुम्ही असे बोलत आहात की जसे मला काहीच माहीत नाही. त्यांनी मला दिलेल्या कागदावर स्पष्ट लिहिले होते की मी त्याला आपले सिंहासन द्यावे. त्यावर तुमची सहीसुद्धा होती. विश्वास बसत नसेल तर हे पहा. भगवान विष्णू यमराजाला म्हणाले, मी तर असे कधीच केले नाही. तो कोण आहे. तेव्हा भगवान विष्णू थोडा विचार करून म्हणाला, यमराज, तुम्ही जिवंत माणसाला यमलोकात बोलावले तर नाही ना. तुम्ही अगदी बरोबर बोलला आहात प्रभू. मी जिवंत मनुष्याला यमलोकात बोलावले आहे. मग यमराजाने सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतची सगळी गोष्ट भगवान विष्णूंना सांगितली. अशा स्थितीत भगवान विष्णूला हसू आले आणि ते हसत हसत बोलले की यमराज, तुला अजून कळले नाही. त्या मनुष्याने तुम्हाला खोटे बोलून पत्र दिले होते. त्यावर माझी स्वाक्षरी नसून त्याचीच सही होती. त्याने ती सही माझ्या नावाने केली होती. जर त्याने तुम्हाला पत्र दिले नसते तर तुम्ही त्याला विद्वान समजू शकला नसता. तुम्ही त्याच्या बुद्धिमत्तेचा न्याय कसा केला असता. भगवान विष्णूंचे हे शब्द ऐकून यमराजांनी आपले दोन्ही हात त्यांच्या मस्तकावर ठेवले. आता यमराजाला सर्व काही समजले होते आणि ते भगवान विष्णूंना म्हणाले, तुम्ही या मनुष्याची निर्मिती खूप अद्भुत रीतीने केली आहेस. भगवान विष्णू यमराजासोबत यमलोकात आले. हरिलाल आपल्या सिंहासनावरून उतरून खाली उभा राहिला आणि भगवान विष्णूंशी बोलले, प्रभू, मी तुमची वाट पाहत होतो कधीपासून. मी विचार करत होतो की तुमचे दर्शन कधी होईल आणि मी या कार्यातून मुक्त होईल. तेव्हा भगवान विष्णू हसत हसत म्हणाले की तू खूप हुशार आहेस. यमराज पहा, जिवंत मनुष्याला यमलोकात बोलावल्याने काय परिणाम झाले. जेव्हा त्याला वाटले की मी त्याला शिक्षा करणार आहे तेव्हा तो मला खुश करू लागला. यमराज म्हणतात, मला मान्य आहे की प्रभू, कोणत्याही मनुष्याला समजून घेणे कोणालाही सोपे नाही. यमराजाने त्या हत्तीला सांगितले की तू पैज जिंकली आहेस. आत्तापर्यंत मी असे समजत होतो की आम्ही देवलोकापेक्षा जास्त कोणीच हुशार नाही. पण मी चुकीचा होतो. पण आज तुझ्यामुळे माझे सर्व भ्रम दूर झाले आहेत. आता हत्तीने यमराजासोबतची पैज जिंकली होती. अशा स्थितीत हत्तीने यमराजाला सांगितले की यमराज, तुम्ही मला मनुष्य बनवा. यमराजने त्याची अट पूर्ण केली आणि हरिलालला परत पृथ्वीवर पाठवण्यात आले. पण त्याच्या डोक्यातून यमलोकाच्या सर्व गोष्टी काढून टाकले. हरिलालला यमलोकाबद्दल काहीच आठवत नव्हते. तो पुन्हा सामान्य जीवन जगू लागला. मी या कथेतून तुम्हाला एवढंच सांगेल की माणसाने प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे. त्याची इच्छा असल्यास तो कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो, जसे हरिलालने केले तसे. तर भक्तांनो, ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मग
चला तर आजच्या दैवी संदेशाकडे वळूयात की बाळूमामा आजच्या संदेशामध्ये आपल्याला काय सांगत आहेत. मामा सांगतात, आयुष्यामध्ये जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची जागा गमावली आहे. स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे ही काही क्षणात तुटतात, पण विचारांनी व प्रेमांनी जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात. हे लक्षात ठेवा. लोक म्हणतात एक गेल्याने काय होतंय, दुसरं भेटेलच कोणीतरी. पण कसं असतं ना, त्या व्यक्तीची आपल्याला लागलेली सवय आपल्याला दुसऱ्या व्यक्तींकडे जाऊ देत नसते. जे प्रेम आपण त्या व्यक्तीवर केलेलं असतं तसंच प्रेम दुसऱ्यावर करू शकत नाही. त्या व्यक्तीची कमी दुसरं कोणी पूर्ण करू शकत नाही, कारण आपण त्याच्याशिवाय दुसरा कोणाचाच विचार केलेला नसतो. पण या गोष्टी त्या व्यक्तीला कधीच माहिती नसतात. माहीत जरी असल्या तरी त्या समजत नसतात. मामा म्हणतात, देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण तोच संपत्ती निर्माण करण्याची क्षमता देतो. आणि आजच्या प्रमाणेच त्याने माझ्या पूर्वजांशी शपथ घेतलेल्या त्यांच्या कराराची पुष्टी करते. धन असो वा नसो, हे प्रभू, मी नेहमी तुझ्या आठवणीत ठेवेन. मी नेहमी तुझ्या आठवणीत राहीन. सर्व सामर्थ्य आणि वैभव केवळ तुझ्याकडूनच येते. माझी आशा तुझ्यावर आहे. मला माहीत आहे की तुम्ही मला आशीर्वाद द्याल, जसे माझ्या पूर्वजांसाठी खूप पूर्वी केले होते. मला दैवी संपत्तीचा आशीर्वाद द्या. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा. मी माझ्या प्रत्येक बाबतीत प्रत्येक आशीर्वादाचे आवाहन करतो. मी माझ्या आर्थिक बाबतीत फलदायीपणा बोलतो. मी प्रत्येक नफा वाढवतो. मी फलदायी आहे. माझ्या हाताचे काम असामान्य आहे. मामा, आम्ही जे काही हात घालतो त्यामध्ये आम्हाला समृद्धी प्राप्त व्हावी ही तुमच्या चरणी इच्छा आहे, कारण या जगात तुमच्या इच्छेची खूप गरज आहे. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. बाळूमामा, आम्हाला अशा स्थितीत राहण्याची इच्छा आहे की जिथे आम्ही प्रत्येक चांगल्या कामासाठी काही देऊ शकतो, जेणेकरून राज्य पुढे जाईल आणि तुमच्या अद्भुत प्रेमाने जीवन बदलू शकेल. मामा म्हणतात, माझ्या मुलांनो, तुम्ही कशाचीही काळजी करू नका, परंतु प्रत्येक गोष्टीत मी प्रार्थना आणि विनवणीद्वारे आभार मानून माझी विनंती देवाला कळवावी. तुमचे वित्त देवाला समर्पण करा. तुम्ही आर्थिक बाबतीत स्वतःला मजबूत करा. कर्जाच्या आणि वादळाच्या आणि आर्थिक अडचणींच्या काळात माझ्याकडे अजूनही अन्न आहे आणि माझ्या डोक्यावर आश्रय आहे. याबद्दलच देवाचे आभार मान. आज तुमच्यासाठी खास प्रार्थना आहे, जी तुमचे बंद नशिबाचे दरवाजे उघडतील. हा आशीर्वाद प्राप्त करून घेऊन कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा. हे दयेच्या परमेश्वरा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आणि आशा आहे की देवा, कारण मला माहीत आहे की तू माझ्यासाठी हे बदलणार आहेस. परमेश्वरा, माझ्यावर केलेल्या उपकाराबद्दल धन्यवाद. कृपया मला आर्थिक शहाणपण आणि कर्जातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. हे भगवान, मला या क्षणी मार्ग दिसत नाही, परंतु मला माहीत आहे की आपण या कर्जाचे ओझे दूर करण्याचा मार्ग काढाल. मला बुद्धी आणि आनंद दे आणि तू माझ्या हातात जे काही सोपवतोस त्यावर चांगला कारभारही होण्याची क्षमता मला दे. जे चांगले काम करतात त्यांचे कार्य पुढे चालू ठेवा. आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही गरजूंसाठी
मदत करत राहण्यासाठी मला मदत करा. मी माझ्या आर्थिक स्थितीत स्थिरता आणि समृद्धी घोषित करतो. माझ्या आर्थिक बाबतीत तुम्ही मला दिलेल्या विजयाबद्दल मी तुमचे आभार मानतो. हे परमेश्वरा, माझ्या आर्थिक बाबतीत जे सकारात्मक बदल दिसून येत आहेत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी प्रार्थना केलेल्या येशूच्या नावाने उत्तर दिलेल्या प्रार्थनेबद्दल मी तुझे आभार मानतो. जेव्हा आपण प्रार्थना करतो, देव आपण म्हणतो त्यापेक्षा जास्त ऐकतो. आपण विचारतो त्यापेक्षा जास्त उत्तर देतो. आपल्या कल्पनेपेक्षा जास्त काही देव आपल्याला देत असतो. हे परमेश्वरा, माझ्या मनाला प्रेमाने प्रज्वलित कर. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे आहे ते मला माफ कर. मी काय आहे ते मला सांग आणि तुझा गौरव आणि शाश्वत मोक्ष माझे असेल. हे प्रभू, माझे मन सत्याने उजळून टाक. माझे हृदय प्रेमाने फुगव. माझ्या इच्छेला धैर्याने प्रेरित कर. सेवेने माझे जीवन समृद्ध कर. मी जे झालो ते मला क्षमा कर. मी जे आहे ते मला पवित्र कर. हे देवा, मला मार्गदर्शन कर. माझे रक्षण कर. माझ्या हृदयाचा दिवा प्रज्वलित कर आणि मला एक तेजस्वी तारा बनव. मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. जी व्यक्ती तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करते त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हीही जपण्याचा प्रयत्न करा. म्हणतात ना, एक वेळची पंगत चुकली की जेवणसुद्धा चुकतं आणि संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते. म्हणूनच योग्य माणसं आयुष्यात असणं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आयुष्यामध्ये महत्त्वाची माणसं तुम्ही ठेवायलाच पाहिजे. मामा सांगतात, अरे मुला, कोणाच्याही मागे जास्त धावू नका. ज्या व्यक्तीच्या मागे तुम्ही जास्त धावता ना, त्या व्यक्तीच्या नजरेत आपली किंमत कमी असते. म्हणून कुणाला किती महत्त्व द्यायचं यावर तुम्ही सुद्धा बारकाईने विचार करायला हवा. म्हणूनच विचार करूनच लोकांना महत्त्व दिले पाहिजे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कधीही पळत्याच्या मागे लागू नका. पळत्याच्या मागे धावू नका. मित्रांनो, कर्म करत असताना नेहमी सावधगिरीने करा. कारण एक ना एक दिवस त्या कर्माचे फळ हे मिळणारच असते, हे निश्चित आहे. कारण मित्रांनो, या ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो, परंतु नियतीचा हा सिद्धांत कधीही बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, आयुष्यामध्ये कधीच कुणाला घाबरू नकोस, परंतु कर्माला नक्कीच घाबर. कारण बाळा, उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतच असते. मग बाळा, तुझे ते कर्म चांगले असोत किंवा वाईट असोत. मित्रांनो, आयुष्यात कधीच लोकांचा विचार करू नका. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्यावर लोक हसतात आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांच्यावर लोक जळतात. म्हणून मित्रांनो, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. जे काही करायचं आहे ते तुमच्या मनाने, तुमच्या विचारानेच करा. लोकांचा सल्ला घेऊ नका. मित्रांनो, आयुष्यात कधीच कष्ट करायला लाजू नका आणि श्रीमंती आल्यावर माजू नका. हा मामांचा शब्द तुम्ही आजच्या दैवी संदेशातून लक्षात ठेवा. मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येऊन सुद्धा तुम्हाला त्या संकटाशी सामना करण्याइतकी तुमच्यामध्ये शक्ती असेल, तुमच्यामध्ये बळ असेल, तर मित्रांनो समजून जावा की ही लीला, ही किमया आपल्या मामांची आहे. मित्रांनो, मामा सांगतात, भुकेपेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही तुमची संस्कृती आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद जेवढे घेता येतील तेवढे घ्या, पण चुकूनही कुणाचा तळतळाट घेऊ नका. आपल्या सुखासाठी कधी दुसऱ्यांना दुखवू नका आणि दुसऱ्यांचं मन दुखवून त्यांना त्रास होईल असे कधी वागू नका. मामा सांगतात, आई होण्यासाठी फक्त स्त्री असणं महत्त्वाचं नाही, तर तिच्या अंतःकरणात, तिच्या हृदयात आईचं प्रेम, आईची ममता असेल
तर पुरुषामध्येही आई दिसत असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, पण जर तुम्ही कुणाचा तळतळाट घेतला तर त्याचे फळ तुम्हाला कितीतरी पटीने जास्त भोगावे लागेल, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न न करता कुठली तरी गोष्ट मिळवणे ही या भूतलावर अस्तित्वात नाही. मित्रांनो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला तुमची शक्ती ही दाखवावीच लागते, हे लक्षात ठेवा. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. उद्या या जगात काय घडते हे कोणालाच माहीत नसते. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, जे सुख स्वर्गात सुद्धा मिळणार नाही, ते सुख तुमच्या चरणात आहे. हे बाळूमामा, कितीही मोठी समस्या असू द्या, पण तुमच्या नावातच समाधान आहे. हे बाळूमामा, तुमचं नाव घेतल्यानंतर आयुष्यामध्ये सर्व काही मिळतं. आयुष्यातील सर्वात मोठं सुख मिळतं. म्हणूनच बाळूमामा, आम्ही सदैव तुमचं नाव घेतो, आम्ही सदैव तुमचं नामस्मरण करतो. आणि म्हणूनच मामा, आम्ही आयुष्यातील कितीही मोठ्या तीव्र संकटावर मात करतो, संकटाशी सामना करतो. कारण बाळूमामा, तुमच्या नामातच एवढी शक्ती आहे की त्यामुळे आम्ही संकटावर मात करू शकतो. म्हणूनच मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही वाईट वेळ आली, काहीही झालं, कितीही सुख आलं किंवा कितीही दुःख आलं, तरी मामांचे नाव नेहमी तुमच्या मुखात ठेवा. आयुष्यात कधीच असं होत नाही की कोणतीही गोष्ट ठरवली आणि लगेच झाली, असं कधीच होत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्यात चांगली गोष्ट मिळवण्यासाठी संयम हा ठेवावाच लागतो. मामा सांगतात, अरे बाळा, हाल होतील रे, पण हार होणार नाही, हे लक्षात ठेव. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. समतोल मनासारखे कोणतेही वृत्त नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. म्हणून मित्रांनो, प्रत्येकावर दया करा, प्रत्येकाशी प्रेमाने वागा, माणुसकी जपण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे केलात तर परमेश्वर सुद्धा तुमच्यावर तितकेच प्रेम करेल आणि तुम्हाला सुद्धा तितकंच जपण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, मामा म्हणतात, अरे मुला, लक्षात ठेव, या कलियुगात खरा माणूस हा झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवत फिरतो. पण बाळा, लक्षात ठेव, शेवटी विजय हा सत्याचाच होतो. हे बाळूमामा, आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, परंतु त्या अडचणींशी सामना करण्याची शक्ती तुमच्यामुळेच येते. बाळूमामा, आम्ही सदैव तुमचे नामस्मरण करतो, आम्ही सदैव तुमच्या नामात राहतो. म्हणून आम्हाला ती तीव्र प्रचंड अशी शक्ती तुम्ही प्राप्त करून दिली आहे आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. मित्रांनो, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट आले, कितीही मोठी अडचण आली, तर मामांचे मुखामध्ये नाव घेत एक एक पाऊल पुढे टाकत जा. तुम्हाला तुमच्या अडचणीवर नक्कीच एक मोठा तोडगा मिळेल. पण मित्रांनो, त्यासाठी तुमच्या मनामध्ये बाळूमामाबद्दल श्रद्धा, विश्वास असायलाच हवा. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते ना, जिथे श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे मामांची शक्ती असतेच असते, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, मामा सांगतात, अरे बाळा, हातातलं कोणी हिसकावून घेतलं म्हणून रडत बसू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव बाळ, हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. कष्टाचं कधीच संपत नाही आणि फुकटचं कधीच पुरत नाही, हे लक्षात ठेव. मामा सांगतात, माणसाचं मन निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवण्याची आणि चरित्र गमवण्याची कधीच भीती बाळगण्याची गरज नसते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नेहमी तुमचं मन निर्मळ आणि पाण्यासारखं नितळ पवित्र ठेवा. मित्रांनो, तुमची पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमची तत्त्व बदलण्यापेक्षा कामाची पद्धत बदला. कारण झाडं नेहमी पानं बदलत असतात, त्यांच्या मुळा बदलत नाहीत, हे लक्षात ठेवा. मामांच्या प्रिय भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कलियुगातील लोक तुमच्या दिखाव्यावरून तुमची किंमत ठरवतात, परंतु बाळूमामा मात्र तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देत असताना तुमच्या नियतीवरून फळ देत असतात. त्यामुळे मित्रांनो, जास्त लोकांचा विचार न करता दिखावा दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमची नियत चांगली ठेवा
तुमचं अंतःकरण हे शुद्ध, पवित्र, नितळ, निर्मळ ठेवा. मग मित्रांनो, बाळूमामांच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये टाईप करा, होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. आणि मित्रांनो, हा संदेश पुढे एका तरी भक्ताला शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. कारण मित्रांनो, आपल्याला बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा उभा करायचा आहे आणि बाळूमामांच्या या कार्यामध्ये तुमचा बी सहभाग, तुमचाही हातभार अवश्य लाभावा अशी मामांची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही सुद्धा मामांचा हा संदेश नक्की शेअर करा. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट ही मनासारखी घडली असती तर जीवनामध्ये दुःख हे कसलंच उरलं नसतं आणि लोकाला सुखाची किंमत कळाली नसती. मित्रांनो, खरं सुख काय असतं आणि खरं दुःख काय असतं याची जाणीव आपल्याला होण्यासाठी देवानं आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही चक्र दिलेले आहेत. मित्रांनो, हृदयातील मंदिरात अंधार असेल तर देवघरातील मंदिरात दिवा लावून काहीच उपयोग होत नसतो. म्हणून मित्रांनो, देवाची पूजा करत असताना तुम्ही किती अंतःकरणातून पूजा करता हे महत्त्वाचे असते. जीवनात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नसून तुम्ही तुमच्या जीवनात किती लोकांना आनंदी केले, किती लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न केला हे महत्त्वाचे असते. मित्रांनो, या जीवनात असेही काही लोक असतात ज्यांचं कुटुंब खूप आनंदी असून सुद्धा लोकांनी त्यांच्या आयुष्याची वाट लावली, त्यांना खूप दुःख दिलं, त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली, त्यांचं मन दुखावलं, त्यांना खूप त्रास दिला. अशा लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरत असतो. तुमच्या कर्माचा हिशोब हा इथेच होत असतो. तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ आज नाही मिळाले, उद्या नाही मिळाले, परवा नाही मिळाले तरी एक ना एक दिवस तुम्हाला त्या कर्माचे फळ मिळणारच आहे, हे लक्षात ठेवा. मामा सांगतात, अरे मुला, तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता. कर्म करणे हे तुझे काम आहे आणि त्या कर्माला फळ देणे ही माझी जबाबदारी आहे, असे बाळूमामा आज तुम्हाला सांगत आहेत. मित्रांनो, माझं आणि मामांचं खूप छान नातं आहे. मी मामांना कधीच काही मागत नाही, खूप जास्त काही मागत नाही, परंतु मामा आयुष्यामध्ये मला कधीच आणि कशाचीच कमी पडू देत नाही. मित्रांनो, बाळूमामांचा हा संदेश आज शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.